तर नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहतोय NMS एक्झाम पेपर 1 मॅट यातील काही महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार पेपरला विचारले जातात आणि त्यांचे उत्तर कसे करायचे, काय करायचं त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. प्रत्येक पेपरला 3 ते 4 प्रश्न आपल्याला या भागावर आधारित दिसतात आणि हे प्रश्न कसे सोडवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच NMS किंवा इतर एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आज आपण समजून घेऊया की हे जे उदाहरणं असतात, हे जे क्वेश्चन असतात, हे नेमकं कसे सॉल्व्ह करायचे. तर बघा, याच्यासाठी आपल्याला सूचना दिलेल्या असतात की स्तंभ 1 आणि स्तंभ 2 यांच्यामध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेले आहेत, काही नावं दिलेली आहेत आणि यांच्यामध्ये आपल्याला त्यांचे कोड दिलेले आहेत. हे कधी अंकामध्ये असतात, कधी चिन्हामध्ये असतात, तर वेगवेगळ्या पद्धतीने हे आपल्याला दाखवले जातात. तर आपल्याला ज्या पद्धतीने दाखवल्या त्या पद्धतीने आपण सोडवायचं. चला, तर आता आपण पाहूया की स्तंभ 1 आणि स्तंभ 2 मध्ये यांना शोधायचं नेमकं कसं? तर काय करायचं ना, तर यांच्यामध्ये हे जे स्तंभ 1 मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, तर यांच्यामध्ये जे सारखे-सारखे जे लेटर्स आहेत, त्यांना सर्वात आधी आपण शोधणार. तर या दोघांमध्ये जर पाहिलं, तर यांच्यामध्ये लक्षात ठेवा की सारखे-सारखे लेटर्स कोणकोणते दिसत आहेत. इथं के दिसत आहे, इथं पण के दिसत आहे. अजून कुठं के दिसत आहे का? नाही. तर लक्षात ठेवा. मग आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं आय पण कॉमन आहे, ठीक आहे, के पण कॉमन आहे. मग याच्यामध्ये आपण पाहूया की या दोघांमध्ये के आणि आय हे दोन कॉमन आहेत. मग यांच्यामध्ये या दोघांमध्ये असे कोणते दोन दोन कॉमन आहेत? ते एक आहे 3 आणि दुसरा आहे 5. मग याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतो की केचा कोड हा 3 किंवा 5 राहू शकते आणि आयचा कोड जो आहे, आयचा कोड सुद्धा 3 किंवा 5 राहू शकतोय. तर हे आपल्याला कन्फर्म अजूनही झालेलं नाही, म्हणून आपण त्याला तसंच ठेवणार. त्याच्यानंतर चला, तर हा झालं इथलं निघाला. आता हे झाल्यानंतर उरलं कोण? आता उरलं TENG. आता या दोघांमध्ये कोणी कॉमन नाहीत. चला सोडलं. मग मी काय करतोय ना, तर इथं मला ई आणि इथं मला ई कॉमन दिसत आहे. ठीक आहे. आता इथं ई पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कोण कॉमन आहे ते आपण पाहूया. तर पहिल्यामध्ये 2 आणि 8 उरलेला आहे. 2 अँड 8 उरलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये जर पाहिलं 2 अँड 8 त्याच्यापैकी 2 मला दिसत आहे. तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ ईचा कोड आहे 2. ईचा कोड आपल्याला काय भेटला? 2. सो कन्फर्म आहे ईचा कोड आपल्याला 2 भेटलेला आहे. त्याच्यानंतर उरलेला कोड कोणाचा राहील? टीचा राहील. मग टीचा कोड झाला 8. टीचा कोड झाला 8. ओके. तर हा सुद्धा आपलं कोड झालं काढून. चला, टीचा कोड 8 झाला. त्याच्यानंतर आता राहिलं एन जी. आता एन इथं दिसत आहे आणि एन मला इथं दिसत आहे. ठीक आहे. अजून आपल्याला पाहता येईल एन इथं आणि इथं. तर या दोघांमध्ये सारखं कोण आहे ते आपण चेक करणार. तर या दोघांमध्ये जर पाहिलं तर 6 अँड 9, 4 अँड 6, 1. तर यांच्यामध्ये मला 6 हा कॉमन दिसतोय. तर याच्यामध्ये हा जो 6 आहे तर हा कोणाचा कोड होणार? एनचा कोड होणार. सो एनचा कोड मला भेटलं. एनचा कोड भेटलं मला 6. ओके. कन्फर्म झालं. थोडं आपल्याला फास्ट जावं लागतं याला सोडण्यासाठी. त्याच्यानंतर उरलेला कोड जीचा राहील. सो जीचा कोड झाला 9. जीचा कोड झाला 9. ओके, गुड. त्याच्यानंतर इथं आहे यस अँड डी. आता इथं 4 अँड 1 आहे. तर यस आणि डी मध्ये या दोघांमधला सांगता येत नाही. परत मग मी खाली जाणार. आता खाली कोण आहे? तर यांच्यामध्ये यस इथं मला दिसत आहे. तर या दोघांमध्ये सारखा कोण दिसत आहे? तर मला 4 दिसत आहे. ओके. मग यसचा कोड कोण झाला? 4. सो यसचा कोड झाला 4. ओके. यसचा कोड कन्फर्म झाला 4. आता यस कट करायचा. त्याच्यानंतर यसचा कोड 4. मग डीचा कोड झाला 1. डीचा कोड 1. ओके. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ईचा कोड आपल्याला झालेला आहे 2. 4 पण झालेला आहे. कोणाचा कोड आहे तो? यसचा. त्याच्यानंतर आता उरलं ओ आणि एम. आता ओ आणि एम मध्ये 7 आहे. सो ओचा कोड 7 राहील किंवा 0 राहील. एमचा कोड काय राहील? आता एम इथं कुठंच नाही. मग आपण परत एमचा कोड आपण 7 किंवा 0 घेणार. एमचा कोड राहील 7 ऑर 0. कन्फर्म जर येत नसेल तर आपल्याला ऑर मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बाकी मग आपण ऑप्शन मध्ये करूया. चला, आय होप की तुम्हाला हे जे कोड आहेत तर हे कोड कसे काढायचे ते आपल्याला समजले. आता आपण प्रश्न घेऊया. पहिला बघा. TENT याच्यासाठी कोणतं कोड लागेल? आता टी साठी आपण कन्फर्म कोड काढलेला आहे 8.
ईचा कोड आहे 2, एनचं कोड, आता एनचं कोड आहे 6 आणि टीचा कोड परत 8. 8268, 8268. ऑप्शन नंबर मला 3, तिसरा ऑप्शन मला करेक्ट आला. ठीक आहे, समजलं असेल आपल्याला. परत दुसरं चला, 6362 या सांकेतिक अंकासाठी कोणता शब्द असेल. आता 6 म्हणजे कोण झाला, एन. 3 म्हणजे कोण झाला, आता 3 साठी के किंवा आय आहे, तर मी इथं एका ठिकाणी के लिहितो आणि एका ठिकाणी आय लिहितो. ठीक आहे, एन आय. ठीक आहे, मग 6 परत एन, परत एन. त्याच्यानंतर 2 साठी कन्फर्म कोड कोणता आहे, ई कोड आहे. ओके, मग आता एकतर हा असेल किंवा हा असेल. मग आता याच्यावरून तुम्हाला पाहायचं आहे की 6362 साठी कोणता आहे. तर यांच्यामध्ये पहा, एन के एन के एन के नाही, म्हणजे हा के तर कोड राहणारच नाही. ओके, क्लिअर झाला. म्हणजे जो 3 जो आहे, तर 3 साठी के राहणार नाही, म्हणजे 3 साठी के राहणार नाही. मग 3 साठी कोण राहील, 3 साठी आय राहील. मग 3 साठी आय राहील, तर 9 हा आपला शब्द बनेल. 9 ऑप्शन नंबर 3 हा आपला शब्द बनला. त्याच्यानंतर 1 या अंकाच्या स्पेलिंगसाठी कोणता सांकेतिक क्रमांक येईल. आता 1 म्हणजेच काय होते, 1, ओ एन ई. मग ओचा कोड घेणार आपण, ओचा कोड राहील 7 और 0. त्याच्यानंतर एन, एनचा कोड आहे 6 आणि ईचा कोड आहे आपला कन्फर्म, ईचा कोड आहे 2. ओके, एकतर 7 राहील 762 किंवा याच्यामध्ये राहील 062. आता इथं पाहायचा 7 कुठं आहे का, नाही, कुठंच नाही, म्हणजे हा 7 राहणार आहे. 062, मग 062 हे मागं पुढं राहील, हा बघा 062. सो ऑप्शन नंबर 1 हे झाले त्याचे आन्सर. तर अशा प्रकारचं आपल्याला हे जे स्तंभ 1 आणि स्तंभ 2 जे आहेत यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपल्याला समजलं असेल. काही क्युरी किंवा काही क्वेश्चन असतील आपले, तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.